लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की अद्वैत आणि कला हे दोघंजण घरी आलेले आहेत। तर अद्वैत म्हणत असतो, खरे तू मिसेस खरेंना एवढं बोलायला नको होतंस। त्यावर कला म्हणत असते, हे बघ चांदेकर, मी काहीही चुकीचं बोललेले नाही आहे। तुला पटत होतं का आईचं? तो मुलगा काजलसाठी योग्य होता का? त्यावर अद्वैत म्हणतो, नाही, ॲब्सोल्युटली नाही, मी खरंच त्यांच्या बाजूने नाहीच बोलत आहे या विषयात, पण तरीही तू त्यांच्यावरती हे असं चिडणं चुकीचं होतं ना, असं म्हणतोय मी। इतक्यात आता त्या ठिकाणी सोहमसुद्धा आलेला असतो। सोहम, त्याचबरोबर रजनी आणि आबा सगळेच आलेले असतात आणि सगळे ऐकत असतात। तर आता अद्वैत म्हणत असतो, खरे तू चुकीचं वागली आहेस। त्यावर आबा विचारतात, अरे पण झालं आहे काय? मग अद्वैत सांगायला सुरुवात करतो की कलाची आणि त्या माणसाची जेव्हा सुपारी फुटत होती तेव्हा कला तिथे गेली आणि आम्हाला आणखीन थोडा वेळ हवा आहे असं म्हणाली, आणि त्याचबरोबर तो जो माणूस होता त्याने धमकी दिली आहे की मी तुम्हाला बघून घेईन, तुम्हाला हे सगळं महागात पडेल। आता बापरे, हे एवढं सगळं घडलं, कसं घडलं, काय घडलं? आता असं आबा सगळं म्हणत असतात आणि म्हणतात, जाऊ दे, जे काही घडलं ते घडलं, पण सिच्युएशन थोडक्यात अंडर कंट्रोल आली, हे मात्र बरं झालं। त्याबरोबर अद्वैत म्हणत असतो, हो आबा, पण खरे मिसेस खरेंना जे बोलली ते मला नाही आवडलं, मी त्याच्याबद्दलच तिला बोलतोय। बाय द वे, मी जरा तिला वर घेऊन जातो, ती खरंच खूप पॅनिक झाली। आबा म्हणतात, हो लवकर जा। त्याबरोबर आता आबासुद्धा तिकडनं निघून जातात। सोहम तिथे उभा असतो आणि रजनी मनातल्या मनात म्हणत असते, उगाच थांबल्या, काजलचं लग्न होऊन जायला हवं होतं हिचं लग्न एकदाचं, म्हणजे कमीत कमी आमचा सगळ्यांचा जीव तरी सुटला असता। त्याबरोबर इथे आता आई आणि बाबा हे दोघंजणं बसलेले असतात। तर बाबा हे आईला म्हणत असतात, हे बघ, जास्त विचार करू नगस संगे, आणि तसं बी काजीच्या लग्नात आपल्याला काजीवर दागिने घालायला लागतीलच ना, मग असं समजू की आपण तोवर जमवाजमव करू, सगळं आटोप करू दागदागिन्यांचा, खर्चाचा, आणि मग काय करायचं ते ठरवू। जादा विचार करू नगस, तुला त्रास होईल। मग काजू तिकडे येते आणि बसते। काजू आता आईला म्हणत असते, आई, अगं नको ना फार विचार करूस तू आता या गोष्टींचा, आणि तसंही ताईने घेतली आहे ना माझी जबाबदारी, मग ताई व्यवस्थित सगळं पार पाडेल। तू उगाच फार विचार केलास ना तर फक्त तुला त्रास होईल, आणि त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे? प्लीज तू थोडी शांत राहा ना। आई, ऐक ना गं माझं, तू उगाच स्वतःला फक्त त्रास करून घेतेस, याचा काय उपयोग? त्यापेक्षा तू जरा धीर धर, शांत हो। आणि मी तुला खरं सांगू का, ताई म्हणाली आहे ना की या सगळ्यातून ती मार्ग काढेल, या सगळ्याची जबाबदारी ती घेईल, तर मला पूर्ण खात्री आहे ताई या सगळ्याची जबाबदारी घेईल आणि अगदी व्यवस्थित तिची जबाबदारी पारसुद्धा पाडेल। अगं, आजपर्यंत तिने कायम मला साथ दिली आहे, आणि तसंही माझा शब्द आहे तुला, आजच्या नंतर मी पुन्हा कधीच तुला किंवा ताईला कोणी दोष देईल, तुमची मान खाली जाईल असं वागणार नाही आहे। प्लीज आता तरी आई माझ्यावर विश्वास ठेव। त्याबरोबर मग मात्र आता लगेचच काजी ही पुढं आईचा हातात घेते आणि म्हणते, आई नको ना गं इतका विचार करू, जितका जास्त विचार करशील तितका जास्त तुला त्रास होईल। त्याबरोबर आई काजलचं ऐकते, काजलला मिठी मारते। काजल आता म्हणते, आय लव्ह यू आई, आणि सॉरी गं। त्याबरोबर इथे आता अद्वैत हा कलाला वरती बेडरूममध्ये घेऊन येतो, तिला बसवतो आणि पाणी देत म्हणतो, खरे हे पाणी पी पहिलं। मग आता कला पाणी घेते, तर आता अद्वैत हा म्हणत असतो, खरे हे बघ, जास्त विचार आता करू नकोस या सर्व गोष्टींचा, जे झालं ते झालं, सोडून दे ना त्या गोष्टी, रिलॅक्स घे, पाणी घे। त्याबरोबर कला आता पाणी वगैरे पिते आणि अद्वैतला म्हणत असते, चांदेकर, मी जे केलं ते योग्य होतं ना, म्हणजे मी म्हणाली आहे खरं काजलच्या बाबतीत, पण तसं होईल ना सगळं चांगलं? त्यावर अद्वैत म्हणतो, अगं प्रश्नच नाही आहे, खरे काजलची जबाबदारी तू घेतली आहे, मग सगळं व्यवस्थित होणारच ना। त्याबरोबर आता कला, चांदेकर, यावेळेस तुझा या बाबतीत तू माझ्यासोबत असशील ना? त्यावर अद्वैत म्हणतो, हो अर्थात, मी कायम तुझ्याबरोबर असणार आहे, कळलं तुला, काहीही झालं तरी। त्याबरोबर हे ऐकल्यावर मग मात्र कलाचा जीवसुद्धा भांड्यात पडतो। कला म्हणते, नक्की चांदेकर ना? त्यावर अद्वैत म्हणतो, हो मी असणार आहे कायम। आता जरा रिलॅक्स हो आणि विचार डोक्यातले बाजूला कर, बरोबर? त्याबरोबर आता इथे जे काउन्सिलर साहेब असतात कला आणि अद्वैतचे, ते मात्र कंटाळलेले असतात, कारण कला आणि अद्वैत त्यांना फोन करून काहीच डिसिजन सांगत नसतात। त्यामुळे मग आता ते आबांना फोन करतात आणि म्हणत असतात, आबासाहेब चांदेकर, अहो काय चाललं आहे काय?
तुमचं क्लायंट आम्हाला काही सांगत नाही. मग आबा म्हणतात म्हणजे काय झालं आहे काय साहेब, आणि आमच्या पोरांची गती कुठवर वाढल्या. त्याबरोबर ते साहेब म्हणतात की अहो काही उत्तरच देत नाही. माझ्याकडे जी जोडपी येतात ती काउन्सिलिंगच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कमीत कमी मध्यंतरी काहीतरी सांगतात, पण तुमचं जोडपं काही बोलायला तयारच नाही आहे. किती वेळा विचारलं त्यांना, आता तुम्हीच काहीतरी करा. त्याबरोबर आबा म्हणतात बघतो काहीतरी करतो. त्यावर आता काउन्सिलर सांगतात की धक्का द्या जरा त्यांना, पुश करा पुश. त्यावर आबा म्हणतात वय करतो. आणि मग ते सुवर्णाला हाक मारतात, सुवर्णा जा, कला आणि अद्वैतला लवकरात लवकर म्या खाली बोलवलं आहे असं सांग. त्याबरोबर आता इथं काउन्सिलर म्हणत असतात की अरे आमच्या नशिबाला कोण धक्का द्यायचं, इथं ह्यांच्या समद्यांच्या नशिबाला धक्का द्यायला कोण ना कोणतरी हायच की देवा. काय रे बाबा आमचं नशीब, जाऊ द्या काय म्हणणार आता. त्याबरोबर सुवर्णा त्या ठिकाणी येते आणि ती आता कला आणि अद्वैतला सांगते, कला मॅडम अद्वैत साहेब अहो आबांनी तुम्हासनी खाली बोलवलं आहे. त्यावर लगेच आता अद्वैत विचारतो आबांनी, त्यावरती सांगते हो, आणि ते लई चिडलेत बघा तुमच्यावर. अद्वैत म्हणतो का. त्यावर कला म्हणते चांदेकर इथं बोलण्यापेक्षा आपण आबांजवळच जाऊन बोलूया ना खाली. मग आता कला आणि अद्वैत दोघंही जण आबांकडे खाली आलेले असतात. आता खाली आल्यावर आबांना ते विचारतात काय झालं आबा, तुम्ही असं आम्हाला तातडीने अचानक का बोलवलं. आबा म्हणतात काय सुरू आहे तुमचं. त्यावर कला आणि अद्वैत म्हणतात काय झालं आबा, काय केलं आम्ही, आणि तुम्ही एवढे का चिडला आमच्यावर, आमच्याकडून काही चूक झाली आहे का. त्यावर आबा म्हणत असतात अरे चूक झाली आहे का असं विचारायला बी, काय चाललं आहे काय तुमचं, तुम्हाला काय वाटायलं आहे, मला काय माहीत नाही होय. अरे त्या काउन्सिलरकडं तुम्हाला काउन्सिलिंग लावलं, त्याने सांगितलेलं समजा टास्क बी तुम्ही एकत्र पुरं केलं तरी बी अजून तुमचा काय फायनल निर्णय होईना झाला आहे होय. ठरवत का नाही आहेत तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे ते, एकत्र राहायचं आहे की वेगळं होऊन जायचं आहे ते, ठरत का नाही आहे तुमचं. त्या काउन्सिलर साहेबांचा मला फोन आला होता, ते म्हणत होते मला की अजून तुमचं काही ठरत नाही आहे म्हणून. तुम्हाला संसार म्हणजे काय पत्त्याचा डाव वाटतो होय. वाटेल तेव्हा मोडायचा, वाटेल तेव्हा पिसायचा आणि खेळायला बसायचा काय. त्याबरोबर मग मात्र आता कला आणि अद्वैत हे एकमेकाकडे बघायला लागतात. आबा म्हणतात एकमेकाकडे नका बघू, मी दोघांशी बोलतोय, दोघांनी उत्तर द्या पटापटा. मग आता कला लगेचच आबांना म्हणायला लागते ॲक्च्युली आबा आम्ही खूप विचार केला या गोष्टीवर. त्यावर अद्वैत म्हणतो हो आबा खरं बोलते, खरे आम्ही खूप विचार केला आणि मग फायनली जाऊन एका डेस्टिनीवर पोहोचलो, आणि ते म्हणजे मला आणि खरेला आयुष्यभर एकत्र राहायचं आहे. कला म्हणते हो मला चांदेकरशिवाय आयुष्य नाही जगायचं आबा. त्यावर अद्वैत म्हणतो आणि मला खरेसोबत आयुष्य जगायचं आबा. त्याबरोबर आबा आता हे ऐकून खूप खुश होतात आणि म्हणतात वा 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 बाजी मारलीत की दोघांनी बी. आणि मग आबा आता कला आणि अद्वैतला मिठी मारतात. त्याबरोबर आता लगेचच कला आणि अद्वैत आजोबांना नमस्कार करतात. तर आता आजोबा हे कलाला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात. त्याबरोबर कलालासुद्धा छान वाटतं. तर आबा लगेचच कला आणि अद्वैतचा हातात एकमेकाचे देतात आणि म्हणतात आता आयुष्यभर कायमस्वरूपी हे असंच राहायचं काय. त्याबरोबर अद्वैतला ऑकवर्ड होतं आणि मी आलोच एवढं बोलून अद्वैत तिकडनं वर जातो. रात्री झोपायची वेळ झालेली असते. आता कला आणि अद्वैत दोघंही हंतरुणं टाकत असतात. तर कला मनातल्या मनात म्हणत असते हा चांदेकर आज किती विचित्र वागतोय, नाही म्हणजे ऑकवर्ड फील होतं आहे मला आज, काय माहीत का याआधी या खोलीत असं कधीच वाटायचं नाही, पण आज पहिल्यांदा इतकं ऑकवर्ड वाटतं आहे. त्याबरोबर अद्वैत हा सुद्धा आता मनात म्हणत असतो खरं तर नॉर्मल वागायला काही हरकत नाही, पण ही सुद्धा माझ्याबरोबर किती कुचक्यासारखं वागते. त्यावर कला मनात म्हणत असते मी सुद्धा वाईट वागत असेल का कुचक्यासारखं, जाऊ दे काय करायचं मग आता. त्यावर अद्वैत म्हणतो काही म्हणालीस का. त्यावर कला म्हणते नाही मी काही नाही. त्यावर अद्वैत म्हणतो मला वाटलं की तू काहीतरी म्हणालीस म्हणून मी म्हटलं. त्याबरोबर आता लगेच कला म्हणत असते चांदेकर म्हणजे बघ मला ह्याआधी असं कधीच झालेलं नाही आहे, पण आज असं का वाटतं आहे कळत नाही आहे, तुझ्याशी बोलताना ना काहीतरी वेगळं वाटतं आहे म्हणजे ते. त्याबरोबर अद्वैत म्हणतो वेगळं म्हणजे कसं वाटतं आहे. त्यावर कला सांगत असते की अरे म्हणजे नाही सांगता येत आहे, थोडंसं म्हणजे थोडं वेगळं वाटतं आहे, कसं तरी वाटतं आहे. त्याबरोबर अद्वैत म्हणत असतो ऑकवर्ड, तुला ऑकवर्ड म्हणायचं आहे का माझ्याशी बोलताना, आज तुला ऑकवर्ड व्हायला झालं आहे असं काही. त्याबरोबर कला म्हणते हो ॲक्च्युली आज असं का होतं आहे गॉड नोस, पण तुझ्याशी बोलताना ना खरोखर मला खूप नर्वसनेस खूप ऑकवर्डनेस येतो आहे आज खूपच.
त्याबरोबर आता अद्वैत म्हणतो सेम पिंच, मलासुद्धा हे असंच काहीतरी होतं आहे, ऑकवर्ड होतं आहे काय माहीत का, म्हणजे खोली आपलीच आहे, आपणच आहोत दोघं, पण तरीही ऑकवर्ड हे होतं आहेच. त्यावर कला म्हणते चांदेकर आपण दोघं एकमेकांना ओळखण्यात कुठे कमी पडलो का रे. त्यावर अद्वैत म्हणतो नाही खरे नाही प्लीज, असा विचार तू अजिबात करू नकोस. आणि राहिला प्रश्न आपल्या दोघांनाही ऑकवर्ड वाटण्याचा, तर इट्स ओके ना, आपण काहीतरी करू, आपण दोघं मिळून सोल्युशन काढू याच्यावरही, किंवा आपण एकमेकांना ऑकवर्ड वाटणारच नाही असं बोलू, अशी काळजी घेऊ काय. त्याबरोबर हे ऐकून कलालासुद्धा छान वाटतं. कला म्हणते चालेल. मग अद्वैत म्हणतो बरं चल आता झोपून घेऊया, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, तुलाच उठायचं आहे माझ्या आधी, त्यामुळे उठ लवकर. त्याबरोबर आता इथे ते दोघंजणं झोपायला तर गेलेले असतात, पण झोपायला गेल्यावरसुद्धा अजून झोपलेले नसतात. कला लगेच अद्वैतला पुन्हा हाक मारते चांदेकर. अद्वैत उठून बसतो आणि म्हणतो हां बोल ना. कला म्हणत असते चांदेकर मला सांग, म्हणजे बघ तुझ्या डोक्यात जर खूप प्रश्नांचं काहूर माजलं असेल, खूप प्रश्न तुझ्या मनात घर करून राहिले असतील, तर तुला अर्ध्यातनं ब्रेक झालेली झोप आठवते. त्याबरोबर आता अद्वैत म्हणतो म्हणजे. त्यावर कला म्हणते अरे म्हणजे तुझ्या डोक्यात विचार असतील खूप, तर तुला शांत झोप लागत नाही ना, मग तुला आठवतात का जुन्या गोष्टी. त्यावर अद्वैत सांगतो हो मग आठवतात ना. त्यावर कला म्हणते मलासुद्धा ना अंधारात झोप नाही येत, खरं तर उजेडाची सवय होती मला पण त्याबरोबर अद्वैत म्हणतो ठीक आहे मी मग. त्यावर कला म्हणते मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अजून बाकी आहे, मला सांग जर तुझ्या मनात खूप सारे प्रश्न असतील तर तुला झोप येत नाही, तशीच मलाही येत नाही, पण माझ्या शेजारी माझ्या विश्वासातलं हक्काचं कोणी माणूस असलं की मला येते. तुला. त्यावर अद्वैत म्हणतो मलासुद्धा येते, म्हणजे माझ्या जेव्हा एक्झाम्स असायच्या ना तेव्हा मी जाऊन आईजवळ झोपायचो, मग मला झोप यायची. त्यावर कला म्हणते चांदेकर ॲक्च्युली त्या दिवशी जेव्हा तू माझा हात पकडलास ना तेव्हा खरंच मला खूप कम्फर्टेबल वाटलं, खूप छान वाटलं. त्यानंतर आता इथे लगेचच कला आणि अद्वैत हे पुन्हा दोघं झोपून घेतात. कला पुन्हा अद्वैतला म्हणते चांदेकर. अद्वैत पुन्हा उठून बसतो आणि कलाला म्हणतो बोल ना. त्यावर कला म्हणत असते चांदेकर एक गोष्ट सांगायची राहिली, त्या दिवशी जेव्हा मी तुझा हात धरून झोपले ना तेव्हा माझ्या मनात खूप असंख्य विचार होते, पण तरीही तुझा हात हातात होता त्यामुळे मला शांत झोप लागली. म्हणून तू आता जर तुला वर झोपायचं असेल तर झोपू शकतोस माझ्या शेजारी, कारण काय आहे आपल्याला बऱ्याच गोष्टींना एकत्र सामोरं जायचं आहे, एकत्र तोंड द्यायचं आहे. मग जर आपली झोपही व्यवस्थित पूर्ण नसेल तर कसं चालेल आपल्याला, म्हणून म्हणते तू वरती येऊन झोपू शकतोस. मग अद्वैत वरती येतो झोपायला. आता अद्वैत हा झोपतो, कलाही झोपलेली असते. अद्वैतचे डोळे उघडे असतात, कला अलगद आता डोळे मिटत जाते. मग अद्वैत हा कलाच्या हाताला पकडण्यासाठी हात पुढे पुढे घेऊन चाललेला असतो. मग आता तो कलाचा हात पकडणार इतक्यात कला डोळे उघडते. तर आता अद्वैत हा कलाला विचारतो आज मी हात पकडून झोपलो तर चालेल ना. त्यावर कला म्हणते हो चालेल ना. त्याबरोबर अद्वैत हा आता कलाचा हात घेतो आणि झोपतो. त्याबरोबर आता इथे मनातल्या मनात कला म्हणत असते याआधी असं कधीच वाटलं नव्हतं, आज का असं होतं आहे. तर अद्वैत विचार करतो वाह बरं वाटतंय. दुसऱ्या दिवशी अद्वैत हा काउन्सिलर साहेबांकडे जायला निघालेला असतो. खरे त्याला रुमाल वगैरे देते. कला म्हणते चांदेकर अरे किती खुश दिसतोयस तू. अद्वैत म्हणतो अगं मी कुठे, तूच खुश आहेस. बाय द वे नक्की सांगून येऊ ना आपला डिसिजन काउन्सिलरना. त्याबरोबर कला म्हणते अरे विचारतोयस काय, अर्थात सांग. मग आता इथे जे काउन्सिलर असतात ते पुढे काय करायचं कसं करायचं या सर्व गोष्टींच्या विचारांमध्ये मग्न असतात, म्हणजे नेमकं काय करायचं इतकंही काम त्यांच्याकडे नसतं. त्याबरोबर आता अद्वैतला तिथे बघून काउन्सिलर खुश होतात आणि म्हणतात काय हरकत नाही, एकटे आलात म्हणून काय झालं. आपल्याकडे खूप वेगळे वेगळे पर्याय असतात की आयुष्यात, आणि तसं सांगू का एकला जीव कायम सदाशिव काय. त्याबरोबर अद्वैत तिकडून आलेलो आहे आणि तो म्हणत असतो की नाही सहकुटुंब सहपरिवार. आता हे ऐकल्यावर लगेचच ते जे काउन्सिलर असतात ते छातीला हात लावतात आणि म्हणत असतात तुमच्यासारखे क्लायंट जेव्हा हे असं काहीतरी बोलतात ना तेव्हा खरोखर मी काउन्सिलर असल्याचा गर्व वाटतो. थँक्यू सो मच की तुम्ही दोघांनी हा डिसिजन घेतला आहे. त्याबरोबर आता अद्वैत म्हणत असतो की आम्हा दोघांनाही आता एकत्र राहायचं आहे. त्याबरोबर आता जे काउन्सिलर साहेब असतात ते विचारतात पण नक्की हे मिसेस खरेंच्यासुद्धा मर्जीने होतं आहे ना. त्यावर अद्वैत म्हणतो येस ऑफकोर्स सर, खरेच्या मर्जीने सगळं व्यवस्थित होतं आहे.
थँक्यू व्हेरी मच. स्पेशल थँक्स टू यू. त्याबरोबर आता ते म्हणतात की वेलकम आणि हा डिवोर्स नावाचा पेपर तुमच्या आयुष्यातून कायमचं काढून टाका. हे जे घडलं सगळं रामायण ते त्याच्यामुळं घडलं. त्यावर अद्वैत म्हणतो नाही, उलट स्पेशल थँक्स टू हिम ऑल्सो. जर तो पेपर नसताना तर काय झालं असतं नाही सांगता येऊ शकत. त्याबरोबर आता पुढे ते विचारतात की बाकीचं सगळं व्यवस्थित ना, तुम्ही तुमच्या मनातलं मिसेस खरेंना सांगितलंत का. त्याबरोबर अद्वैत म्हणत असतो की नाही, कसं सांगू तेच कळत नाही आहे सर. त्यावर ते सर म्हणतात अहो कसं सांगू म्हणजे काय, जा आणि सरळ प्रेमाचा इजहार करून टाका. त्यावर अद्वैत म्हणत असतो की अहो सर असं कसं, काहीतरी स्पेशल गिफ्ट द्यावं लागेल, स्पेशल मुमेंट क्रिएट करावी लागेल. त्याबरोबर मग आता लगेचच काउन्सिलर म्हणतात बायको तुमची, भावना तुमच्या, गिफ्ट देणार तुम्ही, बघणार तुम्ही, भावना तुमच्या, बायको पण तुमचीच. मग गिफ्ट कसं मी सुचवायचं, काहीतरी करा तुम्ही स्पेशल जे तुमच्या बायकोला आवडेल असं तुम्हाला वाटतं आहे. त्याबरोबर मग अद्वैत म्हणतो ठीक आहे साहेब, तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका, ते काय करायचं ते मी बघतो, बट तुम्हालासुद्धा खरोखर थँक्यू सो मच. त्याबरोबर ते म्हणतात की अहो आमचं कामच हे असतं, इट्स ओके, पण हे सगळं मिसेस खरेंच्या संमतीप्रमाणे होतं आहे ना नक्की. त्याबरोबर अद्वैत म्हणतो हो साहेब, तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा, हे सगळं खरेच्या मर्जीनुसारच होतं. त्याबरोबर आता इथे घरी कला ही आवराआवर करत असते आणि अचानक तिच्या फोनवरती आईचा फोन येतो. इतक्या सकाळ आईने फोन केल्यामुळे कला लगेचच उचलते फोन आणि हॅलो आई कशी आहेस गं असं विचारते. त्यावर आई सांगते मी ठीक बाळा, मला सांग तू कशी आहेस, तिकडं समजा बाकी कसं आहे. त्यावर कला म्हणते हो आई इकडे सगळं व्यवस्थित, तू पण इतक्या अचानक सकाळी कसा कॉल केलास. त्यावर आई सांगत असते अगं तुझ्या बाबांबरोबर ते काका कामाला नाही का होते, राखीचे पप्पा, तुझी मैत्रीण राखी. त्यावर कला म्हणते हो तिचं काय. त्यावर आई सांगते तिची काडीमोड झाली. कला म्हणते काय अगं कशी पण. त्यावर मग आई म्हणते अगं ते काय मी विचाराय नाही गेलो बघ. कले मला एक गोष्ट सांग की, तू आणि जावई बापू तुम्ही बी 6 महिने एकत्र राहणार होत असं नवं, मग तुम्ही काय निर्णय घेतलाय, तुम्ही काय ठरवले. त्यावर कला म्हणते आई मी आणि चांदेकरने आयुष्यभरासाठी एकत्र राहायचं असं ठरवलं. त्यावर हे ऐकून आता खूपच जास्त खुश झालेली असते इकडे कलाची आई आणि ती कलाला म्हणत असते वा खरे वा, लई भारी डिसिजन घेतलायस बघ तू, मला लई अभिमान वाटायला लागलाय पोरी तुझा आज, कौतुक. आज तुझ्या तोंडात आहे का नाही साखर, पेढे, गुळाचं पाणी, तुला जे काय हवं आहे का नाही गोडाचं तेवढं समज पडू दे बघ. त्यावर कला म्हणते पण आई मी चांदेकरला सांगू कसं, त्याला काहीतरी स्पेशल द्यायचं आहे, काय देऊ. त्यावर आई म्हणते अगं ते आता तुलाच ठरवावं लागेल की तुझा नवरा आहे नवं. आणि मग आई फोन कट करते. मग कला विचार करायला लागते आणि म्हणते येस, चांदेकरसाठी मी हेच करणार. वा काय सुचलं आहे मला. त्याबरोबर दुसरीकडे आता अद्वैतसुद्धा विचार करत असतो की खरेला काय गिफ्ट देऊ आणि आता अद्वैतलासुद्धा एक चांगलं असं गिफ्ट सुचलेलं असतं. थोडक्यात काय, आता दोघांनाही एक उत्तम आयडिया आलेली असते. तर इकडे रोहिणी ही राहुलला सांगत असते राहुल इतक्या सहजासहजी अद्वैत त्या पेपर्सवरती सह्या करणार नाही आहे, आपल्याला त्यासाठी काहीतरी वेगळा मार्ग निवडावा लागेल. त्यावर राहुल म्हणत असतो यू डोंट वरी मम्मा, काय करायचं ते मी बघतो. त्यानंतर कला ही अद्वैतला म्हणत असते चांदेकर मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तर अद्वैत म्हणतो खरे मलाही तुला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे, चल माझ्याबरोबर. अद्वैतला आता कला म्हणते की नाही आधी माझं महत्त्वाचं आहे, माझं ऐकून घे मग तुझं सांग, तरच तुला वाटेल किंवा आपल्याला काय भारी व्यक्ती भेटली आहे म्हणून. मग दोघंही एकमेकाकडे पाठ करतात आणि म्हणतात की आपण दोघंही एकत्र बोलूया. मग आता कला ही पुढे चालत असताना चुकून तिचा तोल जातो आणि अद्वैत तिला मिठीत सावरतो. त्याबरोबर कला आणि अद्वैत एकमेकाच्या नजरेत हरवून जातात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल.